दिली। ठीक आहे, राज्यघटनेतलं कलम 15 म्हणते या भारतात जात धर्म वंश लिंग जन्मस्थान ठीक आहे याच्यावरून भेदभाव करता येणार नाही। काय म्हणते आर्टिकल 15? आर्टिकल 15 म्हणते का या भारतातील कोणत्याही लोकांमध्ये जात धर्म पंथ वंश ठीक आहे लिंग आणि जन्मस्थान कोणत्याही राज्यात जन्मले असा याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही। हे भारतीय राज्यघटनेने दिलेले का? लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेनं का दिलं तर भारतीय राज्यघटनेनं समानता निर्माण करून दिली। एवढी ताकद कलमात आहे। म्हणून शिक्षण आंबेडकर साहेब म्हणते म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरेल। ठीक आहे, साधं काम नाही आहे हे। म्हणून शिका, ठीक आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। ठीक आहे, हा जो नारा दिला आणि आंबेडकर साहेब काय म्हणतात का आंबेडकर साहेबांनी सांगितलं ठीक आहे, आंबेडकर साहेब म्हणतात का या भारतातले लोक ठीक आहे शिकले पाहिजे, शिकन तेव्हा ते गुरगुरण। आता त्याले जर नॉलेज आलं तर तो काहीतरी लोकांना सांगन। ठीक आहे, आता हेच पॉईंट लक्षात ठेवा, समोर काय म्हटलं आहे। ठीक आहे, भारताची राज्यघटना ही प्रत्येकाला समानतेचा अधिकार देते। ठीक आहे, सर्व बाबतीत ठीक आहे, मग ते सामाजिक असो आर्थिक असो राजकीय बाबतीत समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते। ठीक आहे, लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटना जेव्हा निर्माण झाली तर अमेरिकेनं आपली टिंगल उडवली होती। अमेरिकेचे काही ठीक आहे पॉलिटिशियन म्हणे का याच्या राज्यघटनेवर ठीक आहे भारत 10 वर्ष चालला तर लय झालं म्हणे। का म्हणे ते भारत अमेरिकेचे लोक म्हणे यायच्या हासे आपलेले का यायच्या राज्यघटनेवर भारत 10 वर्ष जरी टिकला तर लय आहे म्हणे। तुम्हाला सांगतो आंबेडकर साहेबाची सत्सद विवेक बुद्धी इतकी खतरनाक होती, त्याचे एक वाक्य आहे, जर माझ्या सूडबुद्धी असती तर मी या देशाचं ठीक आहे 50 वर्षात वाटोळ केलं असतं। ठीक आहे, पण मात्र तुम्हाला सांगतो का त्याच्या मनात ठीक आहे या भारतात समानता आणायची होती। का आणायची होती? समानता आणायची होती। त्या समानतेसाठी झटले ठीक आहे, झटले ठीक आहे, आणि जेव्हा ठीक आहे त्यांना समानतेवर त्याच्या घाला झाला तर आपल्या ठीक आहे आपल्या कॅबिनेट मंत्र्याचाही राजीनामा द्यायला मागं पुढं पाहिलं नाही। ठीक आहे, इतका जिगरबाज माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यांनी हे संविधान समितीच्या 7 सदस्यामार्फत लिहून ठीक आहे भारताच्या राज्यघटना समितीसमोर मसुदा समिती ठीक आहे मसुदा समितीत 7 सदस्य होते। ठीक आहे, मसुदा समितीत 7 सदस्य होते। त्या 7 समितीनं याचा ड्राफ्ट बनवला आणि संविधान समितीसमोर सादर केला। त्याच्या प्रत्येक कलमावर चर्चा होय। ठीक आहे, भारतीय राज्यघटनेले बनवण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या अधिवेशन होऊन टोटल 11 अधिवेशन झाले। त्या 11 अधिवेशनात वेगवेगळ्या कलमावर चर्चा झाल्या, त्याच्यावरून आउटपुट निघालं हे चांगलं का वाईट। ठीक आहे, तर तुम्हाला सांगून राहिलो का टोटल 11 अधिवेशन झाले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी भारतीय राज्यघटना बनवायला लागला। ठीक आहे, जगातली सगळ्यात मोठी लक्ष द्या बे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश भारत आहे। जगातलं सर्वात मोठं संविधान आपल्यापाशी आहे आणि या देशात सर्व जाती धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई ठीक आहे बौद्ध या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवायचं काम भारतीय संविधान करते। आणि हे भारतीय संविधानानं या भारतात ठीक आहे वेगवेगळ्या जाती धर्म पंथ ठीक आहे संप्रदाय ठीक आहे खान पान ठीक आहे पेहराव वेगवेगळे असणारे लोक एकत्र बांधून ठेवले, हे भारतीय संविधानाची ताकद आहे। ठीक आहे, ही ताकद आपण अखंड ठेवायला पाहिजे। भारताची एकात्मता अखंडता आणि बंधुता जपून ठेवली पाहिजे, हे भारतीय नागरिकाचं प्रत्येकाचं कर्तव्य असायला पाहिजे। ठीक आहे, कोणत्याही राजकारणी लोकांनी आपल्यात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापर जा का हे चांगलं आहे का वाईट आहे, याच्यापासून माझ्या देशाचं का नुकसान होणार आहे याचा विचार कर जा। सारासार आंबेडकर साहेबांना जगातल्या 150 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास होता, म्हणून कोणत्या देशाकडून काय स्वीकारायचं आणि ते आपल्या देशाला अनुरूप कसं लावायचं याचा विचार करून वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या। ठीक आहे, लक्षात ठेवा आणीबाणीची ठीक आहे आणीबाणीचे कलम आहे, राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी त्याच्यानंतर ठीक आहे आर्थिक आणीबाणी कलम 352 कलम 356 कलम 360 ठीक आहे, हे जे आणीबाणी आहे हे आणीबाणी आपण जर्मनीकडून घेतली। ठीक आहे, मग त्याच्यानंतर समवर्ती सूची ठीक आहे हे जे विषय आहे का कोणते विषय म्हणजे बापानं मराच्या अगोदरच पोट्ट्याचे प्रॉपर्टीची हिस्सा करून द्यायला पाहिजे, नाही तर बाप मेलीनं प्रॉपर्टी राहिली तर पोट्टे ओटे खसू भांडते का। ठीक आहे, कोवा कोणाच्या छताडावर बसून पोट्टो बाप मेल्यावर प्रॉपर्टीसाठी काही सांगता येत नाही, हे भांडणं लागन। म्हणून राज्यघटनेत विषयाची विभागणी करून दिली का केंद्राने या विषयावर कायदे करा राज्याने या विषयावर कायदे करा आणि दोन्ही विषयावर कायदे करण्यासाठी हे विषय आहे।
दोघाले कायदे करता येईल यासाठी राज्य सूची, समवर्ती सूची आणि केंद्र सूची हे 3 विषय डिवाइड केले. ठीक आहे, 3 भाग डिवाइड केले. ही संकल्पना ऑस्ट्रेलियाकडून घेतली. द्विगृही कायदे मंडळ म्हणजे जर एखाद्या पक्षाची अधिकारशाही माजली, त्यानं प्रचंड सीटा लोकसभेत जिंकल्या, पण राज्यसभेत मात्र एखाद्या विरोधी पक्ष चांगला असला तर त्याचे कायदे ठीक आहे स्वतःच्या स्वार्थासाठी ठीक आहे देशाच्या नुकसानीसाठी एखादा पक्ष करू शकते. तर अशा वेळेस कायदा एका सभागृहात पारित होईल आणि दुसऱ्या सभागृहात कॅन्सल होईल अशी प्रोव्हिजन करून ठेवली का या देशात कायदा बनवण्यासाठी 2 सभागृह राहील, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. ठीक आहे, आणि त्याच्यावर कायद्यावर सगळ्यात शेवटी सही करणारा माणूस राहील जो भारताचा राष्ट्रपती राहील. राष्ट्रपतीची संकल्पना इंग्लंडकडून घेतली. द्विगृही कायदे मंडळाची संकल्पना इंग्लंडकडून घेतली. लक्ष द्या, राष्ट्रपतीची संकल्पना इंग्लंडकडून घेतली. द्विगृही संसदीय शासन व्यवस्थेची संकल्पना इंग्लंडकडून घेतली. पण तिची राष्ट्रपती ठीक आहे इंग्लंडची राष्ट्रपती महाराणी असते. ठीक आहे, ती महाराणी वंश परंपरागत आहे, पण आपण कोणतंही पद आपल्या राज्यघटनेत वंश परंपरागत स्वीकारलं नाही. ठीक आहे, आपण आपलं राष्ट्रपती पद हा लोकांचा सर्वात मोठा प्रतिनिधी असतो, राज्यघटनेचा ठीक आहे प्रमुख असतो, या देशाचा ठीक आहे प्रमुख या नातानं राष्ट्रपती पद निर्माण केलं. आणि भारताचं राष्ट्रपती पद हे वंश परंपरागत नसून ठीक आहे लोकांनी निवडून दिलेलं लोकनियुक्त पद आहे. भला इथे अप्रत्यक्षरित्या जात असन पण वंश परंपरागत नाही. ठीक आहे, लक्षात ठेव जा. तर आता तुम्हाला सांगून राहिलो, लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर लक्ष द्या रे, द्विगृही शासन व्यवस्था ठीक आहे राष्ट्रपती ठीक आहे द्विगृही कायदे व्यवस्था राष्ट्रपती कायद्याचं राज्य कॅबिनेट मंत्री हे विषय इंग्लंडकडून घेतले. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ठीक आहे अमेरिकेकडून का घेतलं, न्यायालयीन पुनर्विलोकन. आता पहा भारतीय राज्यघटनेची वर्ष न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे भारतीय संसदेनं केलेला कायदा ठीक आहे या राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत आहे का नाही, का तो चौकटीच्या बाहेरचा केला आहे. म्हणजे या राज्यघटनेचं उल्लंघन करणारा कायदा जर भारताच्या संसदेनं पारित केला तर त्याला कॅन्सल करायचे अधिकार भारताच्या सुप्रीम कोर्टाले आहे. याला म्हणते न्यायालयीन पुनर्विलोकन. म्हणजे कायदाकरण संसद आणि हुशार तज्ञ लोक राज्यघटनेचे सुप्रीम कोर्टात बसले आहे, ते लोक चेक करण. ठीक आहे, पहा किती मस्त व्यवस्था केली आहे. कोणीही मोठं केलं नाही, संसदही मोठी नाही, सुप्रीम कोर्टही म्हणत नाही, सारखा दर्जा दिला. का दिला, सारखा दर्जा दिला, कोणालाही मोठं केलं नाही. लक्षात ठेवा, भारतीय संसदेनं जर एखादी राज्यघटनेचं उल्लंघन करणारा तिची मूलभूत चौकट मोडणारा कायदा केला ठीक आहे कायदा केले का, हो असे कायदे केले आणि सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन खारिज केले. सांगेन एखाद्या वेळेस ठीक आहे कोणते असे कायदे केले. ठीक आहे, आता न्यायालयीन निवड पद्धतीचा एक कायदा केला, आता सुप्रीम कोर्टाने खारिज केला. का होतं, त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होता. तर आता लक्ष द्या, मग न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार हा आपण अमेरिकेकडून उचलला आणि आपल्या राज्यघटनेत ठीक आहे समाविष्ट केला. तो भारताच्या बदलत्या परिस्थितीनुसार ठीक आहे ठीक आहे तो तिथे लागू केला. मग त्याच्यानंतर आता लक्ष द्या, त्याच्यानंतर ठीक आहे महाभियोग ठीक आहे राष्ट्रपतीचे महाभियोग अमेरिकेकडून घेतले. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून घेतली. आपण का घेतली, आयर्लंडकडून. ठीक आहे, चांगल्या गोष्टी घेतल्या. का घेतल्या, चांगल्या गोष्टी आपल्या बदलत्या परिस्थितीनुसार का लागते ठीक आहे त्या गोष्टी आपण घेतल्या. मग आयर्लंडकडून ठीक आहे मार्गदर्शक तत्वे घेतली, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत घेतली, राज्यसभेचं सदस्यत्व घेतलं. पंचवार्षिक योजना राज्यघटनेत नाही, पण पंचवार्षिक योजनेवर भारताचा विकास आपण इथपर्यंत आणला, त्या रशियाकडून घेतल्या. माहितीचा अधिकार स्वीडनकडून घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार ठीक आहे भारतानं मूलभूत अधिकार हे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा ठीक आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद इथून मूलभूत अधिकार घेतले. भारतीय लोकांना त्याचे हक्क जगण्याचे, या भारतात जगण्याचे आणि त्याचा व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी त्याला मूलभूत अधिकार दिले. जे मूलभूत अधिकार एकाही पैशानं ठीक आहे ज्या गोष्टीला पैसे लागत नाही ठीक आहे पैसे लागत नाही असे मूलभूत अधिकार त्याला जगण्यासाठी, त्याला आपले अधिकार बजावण्यासाठी, त्याच्या मूलभूत अधिकारावर गदा येणार नाही असे अधिकार त्याला दिले. ठीक आहे, मग हे अधिकार राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान दिले आहे. मूलभूत अधिकार हे मूलभूत अधिकार अमेरिकेच्या स्वातंत्र्याची सनद आणि ठीक आहे फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद याच्या